नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यावसायिक परिचारिकेचे आवश्यक गुण कोणते आहेत ते GNM थर्ड इयर सुरू करूया। रिसर्च मॅनेजमेंटला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ऑलरेडी 2019 मध्ये हा विचारला गेलेला आहे। तर नर्सिंगमध्ये जर व्यावसायिक परिचारिकेमध्ये आवश्यक असणारे गुण, नर्सिंगमध्ये एक आवश्यक पदवी, नर्सिंगमध्ये आवश्यक जी पदवी आहे ती तिची असणे गरजेचं आहे। दुसरं आहे व्यावसायिक आणि मानसिकदृष्ट्या म्हणजे हेल्दी किंवा तंदुरुस्त असणे परिचारिका आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे तिसरा, देशात नर्सिंगचा सराव करण्याचा परवाना तिला असणे आवश्यक आहे। ठीक आहे। त्यानंतर निर्णय घेण्यास, रुग्णांना सेवा देण्याकरता आत्मविश्वास असणे आवश्यक आहे तिच्यामध्ये। त्यानंतर रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी नम्र आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे परिचारिकेने। रुग्णांच्या काळजीशी संबंधित विविध पैलूंमध्ये सहकार्य करणेही तिला आवश्यक आहे। त्यानंतर आहे 7वा, रुग्णांच्या गरजा आणि समस्या ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी चांगला श्रोताही तिने आवश्यक आहे। श्रोता म्हणजे कसं की रुग्ण काय सांगते ते मध्ये त्यांना न थांबवता त्यांच्या समस्या आहेत त्या परिचारिकेने जाणून घेतल्या पाहिजेत। त्याच्यानंतर रुग्णाने हॉस्पिटलमध्ये इतरांनी केलेल्या विविध गोष्टींसाठी चांगले निरीक्षक असणे तिने आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे पुरेसे पर्यवेक्षण आणि समर्थन मिळवण्यासाठी चांगले प्रशासक असणेही परिचारिकेने गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे। त्यानंतर गरजानुसार वैयक्तिक क्लायंटला किंवा रुग्ण जो आहे त्याला व्यापक आणि दर्जेदार नर्सिंग केअर, इथे क्लायंट न करता रुग्ण करा, तर नर्सिंग केअर प्रदान करण्यास सक्षम असणे आवश्यक। गरजानुसार रुग्णाला व्यापक दर्जेदार नर्सिंग केअर प्रदान करण्याकरता तिने सक्षम असलं पाहिजे। त्यानंतर 10वा आहे, तिने केलेल्या कोणत्याही कामासाठी जबाबदार असणे आवश्यक आहे। तिने जे कोणतेही काम केले किंवा चुकीचं एखादं काम जर झालं तर त्याच्यासाठी जबाबदारी असणं आवश्यक आहे। कामासाठी पूर्ण समर्पणाने त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तिने पार पडल्या पाहिजेत। निष्पक्ष असणे परिचारिकेने आवश्यक आहे, म्हणजे कोणत्याही वैयक्तिक पूर्वाग्रहाशिवाय किंवा हितसंबंधाशिवाय रुग्णाशी वागणे, त्यांच्याकडनं कोणती अपेक्षा करू नये। ते आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांच्याकडनं ते कोणतीतरी आपल्याला पैसे देतील किंवा आपल्याला काहीतरी मदत करतील ह्या उद्देशाने रुग्णाशी वागू नये किंवा त्यांच्याकडून ही अशा प्रकारची अपेक्षा जी आहे, तुम्ही ॲज अ फ्युचर पण तुम्ही जाणार नर्स म्हणून काम करताना, तर अशा अपेक्षा न ठेवता आपल्याला त्यांची सेवा करता आली पाहिजे। ठीक आहे। किंवा आपले त्यांच्याशी कोणतंही हित त्यांच्याकडून साधून घेता येईल अशा प्रकारचं रुग्णांशी वागू नये। तर असा होता आजचा व्हिडिओ। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।